आणि महाराष्ट्रात जवळपास 30 ते 35 स्टार्टअप ते देणार आहेत. आणि तिथले जे मुख्य सचिव जे आहेत ते सुद्धा जॉईंट बोर्ड ऑफ व्हाईस चान्सलरच्या मीटिंगला आलेले होते आणि त्यांनी तिथे असं जाहीर केलं की विद्यापीठ जर काही अशा प्रकारचे सेंटर सुरू करणार असेल तर आम्ही विद्यापीठांना हे देऊ आणि जवळपास 5 कोटी रुपये एका इन्क्युबेशन सेंटरला. त्याच्या काही रिक्वायरमेंट आहेत, त्याच्यासाठी सेक्शन 8 कंपनी आणि काही आपल्याला गोष्टी करायला लागतील, पण विद्यापीठांना 5 कोटी रुपये जे आहेत हे इन्क्युबेशन सेंटर सुरू करण्यासाठी उपलब्ध होऊ देतील. अशा प्रकारचं इन्क्युबेशन सेंटर त्याचं धोरण जे आहे त्याचाही आपल्याला विचार करायला लागेल. म्हणजे रिसर्च झाल्यानंतर ते समाजोपयोगी करायचं असेल, त्याचं कमर्शियलायझेशन कसं करायचं, मग त्याचं पेटंटिंग कसं करायचं, या सगळ्याबद्दलचं ट्रेनिंग जे आहे हे देण्याची व्यवस्था एक आपल्याला उपलब्ध करायला लागेल. आणि ॲक्टमध्ये आपल्याला लक्षात आलेलं असेल की डायरेक्टर इनोव्हेशन इन्क्युबेशन आणि लिंकेजेस नावाचा एक डायरेक्टर आपण केलेला आहे आणि त्यांच्या अंतर्गत 2 बोर्ड आहेत, बोर्ड ऑफ नॅशनल इंटरनॅशनल लिंकेजेस आणि त्याचप्रमाणे बोर्ड ऑफ आपल्याला इनोव्हेशन इन्क्युबेशन आणि एंटरप्राइज. आणि ह्या बोर्डांची जर का आपण कामं बघितली तर या बोर्डांच्या कामांमध्ये असं आहे की ह्या सगळ्या रिसर्चमधून आपल्याला लक्षात येईल की ज्या रिसर्चमधून जसं सर म्हणाले की आम्ही स्टार्टअप सुरू केलं, आता स्टार्टअप सुरू केलं, प्रोजेक्ट आले, पण ह्याला कमर्शियलाइज करायचं आहे. तर मग कमर्शियलाइज करायचं असेल तर त्याला काहीतरी प्रयोग करायला लागतील, त्याला काही गायडन्स करायला लागेल. सायन्स किंवा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असेल तरी त्याला मॅनेजमेंट किंवा इकॉनॉमिक्स कळलं पाहिजे. तर हे सगळं प्रशिक्षण देण्याची व्यवस्था जी आहे ही या आपला नवीन येणारे डायरेक्टर आणि त्याच्या अंतर्गत असणारे बोर्ड जे आहे ही करतील. आणि त्यामुळे अशा प्रकारचं प्लॅनिंग जे आहे हे आपल्या पर्स्पेक्टिव्ह प्लॅनमध्ये सुद्धा आलं पाहिजे. आता विद्यापीठांचा राज्याचा जो बृहत विकास आराखडा आहे हा कसा होणार, जो विद्यापीठांचा बृहत आराखडा होईल त्यामुळे बॉटम अप अप्रोचने आपण हा विचार केला पाहिजे. म्हणजे विद्यापीठांनी साधारणतः सगळ्या स्टेक होल्डरबरोबर चर्चा केली पाहिजे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन जिल्ह्यातल्या स्टेक होल्डरला काय वाटतं ह्याची चर्चा केली पाहिजे, विद्यापीठ क्षेत्रातल्या सगळ्यांची चर्चा केली पाहिजे, त्यांचं जे इनपुट येईल त्याच्यावर आधारितच सगळ्या राज्याचा हा आपला प्लॅन जो आहे हा होईल. मग आपल्याला याच्यामध्ये काय करायला लागेल तर विद्यापीठ स्तरावरची आपल्याला शास्त्रशुद्धी दृष्टीने आकडेवारी जी आहे ही महत्त्वाची आहे. त्याच्या बरोबरीने आपल्याला जनगणना अहवाल जो आहे सेन्सस त्याचा विचार करायला लागेल. शालेय आणि उच्च माध्यमिक स्तरातील आकडेवारी विद्यार्थ्यांची, उच्च माध्यमिक ते माध्यमिक शिक्षणात संक्रमणाची आकडेवारी असा आपल्याला विचार करायला लागेल. आणि हा विचार करत असताना मला वाटतं की काही जणांना विचार करायला लागेल तो म्हणजे औद्योगिक धोरण. म्हणजे मगाशी आपण जी चर्चा केली कृषी धोरण काय आहे, औद्योगिक धोरण काय आहे, या सगळ्याचा डिटेल आपल्याला अभ्यास करायला लागेल. सेवा विषयातला काही अभ्यास आहे तो करायला लागेल. म्हणजे फिनटेकचं धोरण काय आहे ह्याचा अभ्यास करायला लागेल. ह्या सगळ्या अभ्यास करून आपल्याला हा पद आहे. त्यामुळे बृहत आराखडा बनवत असताना आपल्याला हे सगळं करणं अपेक्षित आहे. आणि हे सगळं करत असताना मी जरा पुढे जातोय कारण काही गोष्टींचं रिपिटेशन होईल. आणि हे बृहत आराखडा तयार कोण करणार तर आपल्याला बोर्ड ऑफ डीन्स तयार करणार, म्हणजे सगळ्यांशी कन्सल्ट करून. आणि त्याच्यापुढे अकॅडमिक काउन्सिल, त्याच्यापुढे मॅनेजमेंट काउन्सिल, त्याच्यापुढे सिनेट अशा पद्धतीने आपल्याला ती आखणी करायची आहे. आणि 31 जुलैपर्यंत हे सगळं आपल्याला करायचं आहे. आणि यासाठी मला वाटतं की सर्वेक्षण मोठ्या प्रमाणावर करायला लागेल. विद्यार्थ्यांना काय वाटतंय, पालकांना काय वाटतंय, इंडस्ट्रीला काय वाटतं, या सगळ्याचा विचार आपल्याला करायला लागेल. आणि रिफॉर्मचाही विचार आपल्याला करायला लागेल. त्यामुळे ह्या सगळ्यासाठीचं एक मोठं समिती किंवा आपल्या सगळ्यांचा हातभार याला लागणं. आपण प्रत्येकजण जे आहात हे प्रत्येकजण या क्षेत्रामध्ये अनेक वर्ष काम करत आहात आणि त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. याचबरोबरीने समाजाला काय हवं आहे याचा विचार केला पाहिजे. आणि त्यामुळे मला वाटतं की हा एक जगन्नाथाचा रथ आहे, हा कोणी 1-2 जणांनी ओढून चालणार नाही. तर हा मला वाटतं की आपल्या सर्वांच्या मदतीने, आपल्या सर्वांच्या सक्रिय सहभागाने आपल्याला हा सगळा करायला लागेल. आणि त्यासाठी मला वाटतं की मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. फक्त एक विषय मला अजून जो आहे हा अजून थोडासा एक सांगायचा आहे. प्रामुख्याने मी ज्याचा उल्लेख केला म्हणजे विद्यापीठ कायदा, त्याच्यामध्ये एक 5 मिनिटं मी वेळ घेणार आहे. आणि विद्यापीठ कायद्यामध्ये आपण जर का बघितलं असेल तर विद्यापीठांची ऑब्जेक्टिव्ह काही आहेत सेक्शन 4 मध्ये, त्या ऑब्जेक्टिव्हचाही आपण विचार केला पाहिजे. ती 18 ऑब्जेक्टिव्ह आहेत. आणि सेक्शन 5 मध्ये मला वाटतं की पॉवर्स अँड ड्युटीज ऑफ युनिव्हर्सिटी आहे. आणि या सेक्शन 5चा मला वाटतं की आपण खूप चांगला विचार जो आहे हा सेक्शन 5चा आपण केला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये काय काय म्हटलेलं आहे, टू मेक प्रोव्हिजन, म्हणजे सेकंड जी त्याच्यामधला जो भाग आहे, टू मेक प्रोव्हिजन फॉर रिसर्च, फॉर ॲडव्हान्समेंट, फॉर डिसिमेशन ऑफ नॉलेज, जनरली टू कल्टिवेट अँड प्रमोट आर्ट. हे सगळ्या प्रकारचा विचार आपण त्याच्यामध्ये केला पाहिजे. त्याचप्रमाणे स्किल एज्युकेशन प्रोव्हायडरचा विचार केला पाहिजे. अशी सगळी कलमं जी आहेत. त्यामुळे माझी विनंती सर्वांना आहे की सेक्शन 5 जो विद्यापीठ कायद्यातला आहे त्याचा आपण सविस्तर जरा अभ्यास केला पाहिजे आणि हे आपण तयार केलं पाहिजे. आता हा पर्स्पेक्टिव्ह प्लॅन तयार करत असताना मला माहिती आहे की अनेक अपेक्षा आहेत. म्हणजे कालही आम्ही मुंबई विद्यापीठात जेव्हा चर्चा केली तेव्हा स्वाभाविकपणे प्रत्येकाच्या काही ना काही समस्या आहेत.
काही ना काही प्रश्न आहेत. काही प्रश्न विद्यापीठ स्तरावरचे आहेत, काही प्रश्न राज्य स्तरावरचे आहेत, कदाचित काही प्रश्न हे राष्ट्रीय स्तरावरचे असतील. आणि हे सगळे प्रश्न जे आहेत हे आपण एकत्र करू, म्हणजे ते एकत्र करायचं नाही आणि आपणच फक्त रेटायचं असं अपेक्षा नाही. म्हणजे मगाशी जी रिॲक्शन आली तेव्हा राज्य सरकारची जबाबदारी आहे, राज्य सरकारसुद्धा ती जबाबदारी पूर्ण करेल. अनेक प्रश्न मला माहिती आहेत की विद्यापीठांमध्ये जागा रिक्त आहेत. त्याचप्रमाणे आज एडेड कॉलेजमध्ये सुद्धा जागांना भरण्याची परवानगी दिलेली नाही आहे. पण मी आपल्याला सांगतो, डीन्स जी आहे ते डीन्सची परवानगी नाही, तर डीन्सची परवानगी जी आहे ती येणाऱ्या 7-8-10 दिवसामध्ये मिळेल. तशाच प्रकारे आपल्याला जे संलग्नित महाविद्यालय आहे त्याची प्राध्यापकांची भरती आहे, तर त्या संदर्भात सुद्धा आपली बोलणी जी आहे ती चालू आहे. प्रस्ताव करून आपण प्रस्ताव जो आहे हा प्रस्तावही पाठवलेला आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा सकारात्मकता येऊन त्याच्यामध्ये, म्हणजे हे काही जबाबदारी नाकारण्याचं कारण नाही आहे. त्यामुळे हे प्रश्न आहेत आणि ह्या प्रश्नांना आपल्याला सामोरं जायचं आहे आणि त्यासाठी सुद्धा विचार जो आहे त्यासाठी सुद्धा हा विचार चाललेला आहे. आणि त्याचबरोबरीने मला वाटतं की आपल्या सगळ्यांमध्ये पोटेन्शियल आहे. म्हणजे या ठिकाणी बसलेल्या शिक्षकांमध्ये, या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्राचार्यांमध्ये, संस्थाचालकांमध्ये पोटेन्शियल आहे. पण हे मला वाटतं की पोटेन्शियल आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जर का आपण सकारात्मकतेने चांगलं जर का वापरलं तर आपण ह्या कायद्याच्या आधारावर, आपल्या सगळ्यांच्या सक्रिय सहभागाच्या आधारावर हे चित्र आपण चांगल्या प्रकारे बदलू शकतो. आणि जसं मी म्हटलं की रुसाच्या माध्यमातून काही फंडिंग येऊ शकतं केंद्र सरकारकडनं, काही फंडिंग जे आहे ते DSCच्या माध्यमातून येऊ शकतं, कल्चरच्या विषयातलं असेल तर ते वेगळ्या प्रकारचं येऊ शकतं, ट्रायबलच्या काही योजना असतील तर ट्रायबलच्या माध्यमातून काही येऊ शकतं. आणि मला वाटतं की त्याचा जर का आपण विचार करून ठेवला, त्याचं जर का आपण नीट नोंद करून ठेवली, तर मला वाटतं की त्या वेळेला आपल्याला जसं स्किल एज्युकेशनचं म्हटलं मी, तर स्किल एज्युकेशनच्या संदर्भातल्या काही स्कीम आहेत त्याचाही आपल्याला विचार करता येऊ शकेल. आणि त्यामुळे आपली सकारात्मक एनर्जी जी आहे ती आपल्याला सर्वांना याच्यासाठी उपयोगी आणायला लागेल. आणि त्यामुळे आज इथे बसलेले जितके जण आहेत त्याच्याबरोबरीने बाहेरही अन्य अजून जण आहेत, या सगळ्यांची चर्चा केली पाहिजे, उद्योजकांशी आपण चर्चा केली पाहिजे. आणि ह्या सगळ्याचा उपयोग करून मला वाटतं की आपण एक चांगला पर्स्पेक्टिव्ह प्लॅन जो आहे हा दिवसभराच्या चर्चेत आपण करू. तुमचे काही प्रश्न जे आहेत ते आपण, मला वाटतं की जेव्हा ओपन सेशन असेल किंवा आपण जेव्हा जेवताना सगळे एकत्र भेटू तर त्यावेळेस सुद्धा मला वाटतं की तुमचे प्रश्न, काही समस्या आहेत त्याचा आपण विचार करू. चांदेकर सरांकडे सुद्धा काही आपण एकत्र केले तरी चालतील आणि त्याचा आपण प्रामुख्याने विचार करून त्या कशा आपल्याला दूर करता येतील याचा सुद्धा आपण विचार करू. आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. बृहत आराखडा तयार करताना कोणकोणत्या विविध पैलूंचा समावेश करावयाचा आहे या बाबींचा अत्यंत अभ्यासपूर्ण आलेख माननीय श्री आनंद मापुसकरांनी आपल्यासमोर सादर केला. तसेच हा बृहत आराखडा समाजाच्या विविध घटकांच्या गरजा व अपेक्षांचा समावेश करणार असावा असेही त्यांच्या मार्गदर्शनपर भाषणातून आपल्या लक्षात आले. या सर्व बाबींचा उपयोग आपल्याला विद्यापीठाच्या बृहत विकास आराखडा तयार करताना नक्कीच होईल असे मला वाटते. धन्यवाद सर. यानंतरचं सेशन जे आहे ते डॉक्टर BN जगताप सर आपल्यासमोर सादर करणार. सादर करतील आहे. त्यांचा ब्रीफ बायोडाटा मी आपल्याला वाचून दाखवते. Dr. Milind Soni has completed his PhD in Computer Science and Engineering from IIT Mumbai in 1993. He is currently holding a position of Professor in Computer Science and Engineering in IIT Bombay. Past positions: Head, Center for Technology, Alternatives for Rural Areas. He is a Chair Professor in Technology and Sustainable Development Institute by the batch of 1985. He is a visiting professor in many universities like Chicago, Max Planck Institute Informatica, Zakir Hussain Center for Higher Education, etc. His current interests are drinking water, water supply system, water for agriculture, regional planning for water security, groundwater modeling, pedagogy for development, science, technology and society. He has presented many papers in various conferences, has delivered invited talks and presentations in national and international universities. His honorary work includes he is currently member board of governors of Mitra, the Training and Research Academy of the Water Supply and Sanitation Department, Government of Maharashtra. Currently member panel of judges for the Jamnalal Bajaj Award for Science and Technology. And popular writings: Add Science to Taste, NEET and Maharashtra Policy in Marathi in Lok Satta,
engineering education, challenges for our allied technical institution in Marathi. So we have आपल्यासोबत असे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे आणि सर त्यांचं सेशन सुरू करतील असं मी त्यांनी विनंती करते. तर मी माझा थोडा परिचय देतो. माझं नाव मिलिंद सोनी, मी IIT मुंबईमध्ये प्राध्यापक आहे. मी हाडाचा खरा गणितज्ञ किंवा कम्प्युटर सायंटिस्ट आहे, पण गेले 5-10 वर्ष मी पिण्याच्या पाण्यावर संशोधन करतो. मग त्यामध्ये येतं पिण्याच्या पाण्याचं नियोजन, त्याचे स्रोत, त्याचं टेस्टिंग, नंतर शासनाची पॉलिसी वगैरे. तर आजचं मी जे काय बोलणार आहे, तर अर्थात एक हायर एज्युकेशन किंवा उच्च शिक्षण एका दिव्यातून जात आहे. आपल्याला माहिती आहे की एक प्रकारचं म्हणजे एक्स म्हणजे GR, वाय म्हणजे क्वालिटी, म्हणजे एक्स इंटू वाय म्हणजे GR पण वाढवायचं आहे आणि क्वालिटी पण वाढवायची आहे, आणि डिवायडेड बाय झेड म्हणजे फंडिंग हे कमी होत चाललंय, म्हणजे एक्स इंटू वाय अपॉन झेड हे एक मोठा म्हणजे आकाराने मोठा होत चाललेला प्रश्न आहे. पण त्यामागे फार इतिहास पण आहे की आपण मी पण शिक्षक आहे, मी पण उच्च शिक्षण व्यवस्थेत नाही आणि राष्ट्रीय पातळीच्या उच्च शिक्षण व्यवस्थेत आपलं म्हणजे गेले 40-50 वर्षात आपली कामगिरी तशी नाजूकच आहे. त्यामुळे आपण दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आपण स्वतःकडे बघणं सुद्धा गरजेचं आहे तेवढंच. नेक्स्ट, तर आज मी काय करणार आहे की विकासाचे आउटकम्स हा एक मुख्य मुद्दा आहे. उच्च शिक्षणाकडनं अपेक्षा आहे की विकास घडवून आणणे, म्हणजे तो वेगळ्या प्रकारचा विकास असतो, त्याच्यावर आपण बोलू. नंतर त्या प्रश्नांबद्दल डायग्नोसिस की हे प्रश्न कशामुळे उद्भवले आणि ते आपल्याला कसे सोडवता येतील. नंतर एक नवीन युनिव्हर्सिटी आयाम, चांदेसकर सर म्हणा की एक वेगळा आयाम, आपण वेगळा विचार केला पाहिजे युनिव्हर्सिटीबद्दल. आणि मग त्याला मी एक उपाय की आपण छोट्या कामातनं सुरुवात केली, केस स्टडी मेथड, ह्याच्या मी एक उदाहरण देईन. आपण मापुसकर सरांनी बऱ्याच मोठं चित्र मांडलं, त्याची एक सुरुवात मला वाटतं की केस स्टडीने होईल. ट्रायबल डिपार्टमेंट म्हणा, पाणी पुरवठा म्हणा, शेतीच्या ह्याच्यामध्ये, आणि त्याच्याबद्दल नंतर शेवटी उन्नत महाराष्ट्र अभियान जे इंजिनिअरिंगमध्ये आम्ही शासनातर्फे IIT आणि शासन यांनी एकत्र सुरू केलं, त्याच्याबद्दल मी थोडी माहिती देईन. आणि बाटू वगैरे बाकी इंजिनिअरिंगचं महत्त्व, मी इंजिनियर सुद्धा आहे म्हणून मला वाटतं की त्यांना महत्त्व दिलं पाहिजे, तर ते सुद्धा मी बोलेन. अर्थात हे वेळेवर अवलंबून आहे. मी घड्याळ माझ्यासमोर ठेवतो आधी. बरोबर. तर नेक्स्ट, तर एक जर आपण विचार केला तर उच्च शिक्षण खरोखर हीच एक व्यवस्था आहे ज्यांनी पुन्हा समाजाचं आपण म्हणजे जर परिवर्तन घडवून आणायचं असेल तर क्रांती सोडली तर एक सिस्टमॅटिक जो परिवर्तन घडवणं ते उच्च शिक्षण हेच एक मुख्य साधन आहे. तर आपण आजची आज परिस्थिती बघितली तर 20 वर्षापूर्वी आपलं उच्च शिक्षण काय होतं त्याच्यावर आजची आपली परिस्थिती काय ते समजेल. म्हणजे आपण आता आज म्हटलं की IIT एवढं मोठं आहे पण इंजिनिअरिंग काही नाही, किंवा दुसरी उदाहरण म्हणजे की शेतीची आजची परिस्थिती जे 20 वर्षापूर्वी आपण एका विशिष्ट पाण्याच्या अरेंजमेंटवर अवलंबून होतं, ते पाणीच संपलेलं आहे, त्यामुळे त्याचा आपण अभ्यासच केला नाही. आणि नंतर आजचं आपण बघितलं तर कलेक्टिव्ह ॲक्शन म्हणजे सामुदायिक व्यवस्था, आपली बेस्ट बस, आमची मुंबईची बेस्ट बस बघा किंवा कुठेही बघा, त्याचा जो त्याच्यामध्ये जी हे अवकळ आलेली आहे, आणि कल्चर, लँग्वेज, भाषा आणि संस्कृतीमध्ये ह्याची जी आहे ते सुद्धा त्याचे सगळे विषय हे 20 वर्षापूर्वीचे. मला स्लाईड बघायला मिळेल तर थोडी वळता येईल का ते, किंवा हे नाही स्क्रीन नका काढू, नाही तर बरं बघू, मी असं बोलतो जरा. दुसरं की भरपूर ग्रॅज्युएट्स सुद्धा आहेत पण एम्प्लॉयबिलिटी त्यांची कमी आहे. त्याचबरोबर बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज दिसतात पण शालेय शिक्षणाची अधोगती चालू आहे, सगळीकडे कोचिंग क्लासेसचं महत्त्व वाढलेलं आहे. नेक्स्ट, तर ह्या सगळ्यामधनं त्याचबरोबर शासन, कुठलेही राज्य शासन किंवा राष्ट्रीय शासन बघितलं त्यांच्यासमोर 3 महत्त्वाचे प्रश्न आहेत. ते म्हणजे की बेसिक डेव्हलपमेंट ज्या विकासाच्या सेवा आहेत त्या कशा पुरवण्यात येतील. दुसरं म्हणजे की छोटे उद्योग जे आपले 75% जे आपले जे जॉब्स आहेत ते इन्फॉर्मल सेक्टर, स्मॉल अँड मीडियम सेक्टर ह्याच्यामध्येच आहेत, तर त्यांचं सशक्तीकरण ते बाजारपेठात ते मागे पडत चालले, त्यांचं सशक्तीकरण कोण करेल. आणि तिसरं म्हणजे नवीन चांगल्या नोकऱ्या ह्या पूर्ण तयार होतात. हे 3 महत्त्वाचे प्रश्न आहेत जे आपल्या उच्च शिक्षणाने सोडवायला हवे. तर ही मागच्या याच्याच बघा, मागची ही आपली जी चित्र आहेत की चुलीचं आणि पाण्याचं हे प्रश्न अजून आपण सगळीकडे आपल्या बुलढाणा काय, मुंबई, रायगड, ठाणे सगळीकडे हेच चित्र आहे. त्याला आपण जरा डेटानी बघितलं तर ह्यामध्ये मी सेन्सस डेटा दाखवतोय 2001चा आणि 2012चा.
तर ह्यामध्ये आहे की पिण्याच्या पाण्याचं अंतर अर्ध्या किलोमीटरपेक्षा जास्त असणं हा लाल टप्पा आहे. अर्ध्या किलोमीटरपेक्षा जास्त असणं तुम्ही बघितलं तर 2001 पासून 2012 मध्ये तो लाल पट्टा खूप वाढलेला आहे. आणि खरं म्हटलं तर अमरावती हा एक हॉटस्पॉट, अमरावतीच्या युनिव्हर्सिटीचे जे डिस्ट्रिक्ट जिल्हे आहेत ते एक हॉटस्पॉट आहे, म्हणजे त्याच्यामध्ये खूप करणारे लोक आहेत. त्याचबरोबर तुम्ही इतर मेट्रिक्स बघितले म्हणजे चुलींचं प्रमाण अजूनही ग्रामीण भागांमध्ये 50-60% चुलीच वापरल्या जाते आणि त्यामधनं धूर आणि ह्या सगळ्याचा आपल्या बायकांच्या प्रत्येक फार वाईट परिणाम होतो. आणि यामध्ये थोडक्यात म्हणजे मिसिंग काय आहे तर खाजगी संस्था, शिक्षण संस्था, बरोबर त्याबरोबर सिव्हिल सोसायटी ह्या सगळ्या ह्या मुख्य विकास ह्याच्यामधून मिसिंग आहे. नेक्स्ट, तर त्याचं एक दुसरं म्हणजे जे आपण हे तालुका निहाय चित्र बघितलं त्याचं आपण एक नॅशनल पिक्चर बघितलं तर कुठल्याही अर्थव्यवस्थेमध्ये 3 भाग असतात, एक शेती, एक उद्योग आणि तिसरं म्हणजे सेवा क्षेत्र. त्यामध्ये आणि बघितलं तर पहिली रांग 2012च्या GDP त्यामध्ये आपला GDP होता दर डोई उत्पन्न $4000. त्यापैकी 17% शेतीमधनं येत होतं, 25% हे उद्योग आणि लगभग 55% हे ह्याच्यामधनं कशामधनं बरं सेवा क्षेत्रामध्ये. आणि त्यामध्ये लोकसंख्या जितकी जे वर्कर्स होते मात्र 51% वर्कर हे शेतीमध्ये होते, 25% उद्योग आणि साधारण 25% सर्व्हिसेस. तर जर आपण भागाकार केला 17/51 म्हणजे 1/3 म्हणजे आणि 25/25 म्हणजे 1 म्हणजे इंजिनियरला ₹1 मिळत असेल तर सेवा क्षेत्राला ₹2 मिळत होते आणि शेतीमध्ये 30 पैसे. तर आपलं ही जी विभागणी अर्थव्यवस्थेची विभागणी बघितली तर ती साधारण साऊथ कोरियासारखी आहे. म्हणजे 1 to 3, 40, 50 म्हणजे सेवा क्षेत्राची आपण साईज बघितला तर तो 57 म्हणजे साऊथ कोरियासारखा आहे. पण साऊथ कोरिया खूपच प्रगत आहे. म्हणजे आपलं काय झालंय की आपण शेती आणि उद्योग हे स्ट्रॉंग न होता आपली सेवा क्षेत्र खूप मोठं झालंय. म्हणजे पिझ्झा बनवण्याच्या आधी आपण डिलिव्हरीच्या मार्गावर लागलेलो. तर हे दुसरं आपण त्याचं बघितलं म्हणजे एक आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये थोडी विकृती आहे की म्हणजे जेवढं प्रोडक्शन झालं पाहिजे तेवढं न होता आपण आपल्या इन्फॉर्मल सेक्टर आणि ह्याच्यावर खूप अवलंबून झालेलो आहोत. दुसरं आपण बघितलं तर मोठे उद्योग जर बघितले तर सर्वात मोठे उद्योग हे फूड म्हणजे पापड लोणची, नंतर टेक्सटाईल अपॅरल म्हणजे पेटीकोट वगैरे असते, फ्रॉक पेटीकोट, आणि मेटल म्हणजे फॅब्रिकेशन पत्र्याचे म्हणजे फॅब्रिकेटर असतात ना, गेट्स, कुंपण असे. म्हणजे त्याच्यातही सुद्धा आपल्याला कुठे केमिकल इंजिनिअरिंग किंवा ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री असे मोठे उद्योग दिसत नाही. हे सगळे इन्फॉर्मल सेक्टरमधले उद्योग आहेत. तर अशी आजची आपली परिस्थिती आहे. नेक्स्ट, तर त्याचा एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे आपलं पर कॅपिटा स्टील कन्झम्पशन जर बघितलं, शेवटी आपल्याला बसेस हवे आहेत, ब्रिजेस हवे, नवीन घरं हवी आहेत. तर त्या सगळ्यासाठी एक इंडिकेटर म्हणजे पर कॅपिटा स्टील कन्झम्पशन. ते आपलं बघितलं तर 57 किलोज पर पर्सन पर इयर, म्हणजे जेमतेम 8-10 स्क्वेअर मीटर ऑफ कॉन्क्रीट किंवा 1-2-3 मोठे बीम. म्हणजे थोडक्यात आता स्टील बनवायला काही मोठं फार कौशल्य लागत नाही. म्हणजे थोडक्यात आपण ते बिझनेस सायकल की स्टील कसं जर बेस्ट बसेस आमच्यात म्हणजे MSRTC आपलं रोड ST चालत असेल तर त्या बसेस घेतील, ST फायद्यात गेली तर ते अजून रूट चालवेल. आणि असा एक फायदा तोट्याचं जे चक्र आहे ते आपलं बिघडलं आहे. त्यामुळे आपण स्टील सारखी जी बेसिक अम्युनिटीज आहेत ते आपण करू शकत नाही. त्याची तुलना आपण दुसऱ्या देशांची बघितली तर चायनामध्ये 2012 मध्ये 447 किलो स्टील कन्झम्पशन होतं. याच्यामुळे म्हणजे आपण जे राष्ट्र म्हणजे चायना जे आपल्या पुढे गेलं ते त्याचं एक इंडिकेशन आपल्याकडे दिसतं. दुसरं एका बाजूला स्टील आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं पिण्याचं पाणी. त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र आता 74.5 म्हणजे वर्षभर पाणी मिळण्याचं प्रमाण 74% आहे फक्त. हे 2012ची चाचणी. आणि उलट बाकी देशामध्ये सुद्धा आपण बघितलं तर पिण्याच्या पाण्याची जो प्रश्न आहे तो एक आपण वर्षाला मला वाटतं 40-50 हजार कोटी खर्च करतोय, पण तो काही सुटताना आपल्याला दिसत नाही. हा सगळा आपल्याला आपला डेटा जो आहे म्हणजे परिस्थिती, विकासाची परिस्थिती जी ती अशी आहे. नेक्स्ट, तर त्याला एक आपण विचार केला पाहिजे की कसं एक्झॅक्टली ह्याच्या मागे कारणं काय. तर मी तुम्हाला IIT बॉम्बे म्हणजे सर्वात मला वाटतं इंडियामध्ये नंबर 1 इंजिनिअरिंग कॉलेज असेल
त्याचं प्लेसमेंट मी तुम्हाला त्याचा डेटा दाखवतो. 2013 साली